नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे झटपट मैद्याचे पापड आणि तेही वाफेवरील. अतिशय सोपी पद्धत आहे, पण टेस्टी लागतात आणि बऱ्याचदा काहीतरी नवीन म्हणून अशा प्रकारे आपण पापड बनवू शकतो. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मैद्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य 1 कप मैदा. तर इथे जसं की तुम्हाला दिसते मी इथे 1 कपाचेच पापड बनवत आहे. तर तुम्हाला लागेल तसा मैदा तुम्ही वापरू शकता. 1 कप आपण इथे पाणी वापरलंय. लागेल तसं थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं. मीठ चवीनुसार 1 चमचा जिरं आणि 2 चमचे तेल. तर या पद्धतीने आपल्याला पापडासाठी हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात अगोदर एखाद्या बाउलमध्ये आपण मैदा काढून घेऊया. तर मैद्याच्या जागी तुम्ही तांदळाच्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने पापड बनवू शकता. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याचप्रमाणे इथे आपण 1 चमचा जिरं वापरलेलं आहे. खूप टेस्टी लागतात आणि अगदी झटपट होतात. आता यात आपण एक आपला जो कप पाणी आहे आणि साधं पाणी वापरलं, इथं गरम पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाही. जे नॉर्मल थंड पाणी असतं त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी पातळसर पीठ आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. फक्त यात गाठी वगैरे राहता कामा नये याची दक्षता घ्या. तर अशा प्रकारे अगदी पातळसर आपल्याला इथे पीठ तयार आहे पापडाचं. अगदी झटपट होतात हे पापड, पण खायला इतके टेस्टी लागतात. आणि आपण नेहमी तांदळाचे, ज्वारीच्या पिठाचे, बाजरीचे सगळे पापड बनवतो, पण मैद्याचे पापडसुद्धा खूप छान लागतात खाण्यासाठी. तर तुम्ही मैद्याच्या जागी तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करून तांदळाचे पापड वाफेवरील बनवू शकता. तर आता मी इकडे छोट्या छोट्या स्टीलच्या प्लेट घेतल्यात. तर अशा प्रकारे आपण प्लेट्सला थोडं थोडं तेल लावून घेऊया आणि या प्लेटमध्ये आता थोडंसं हे पातळसर जे पीठ आहे आपलं, ते यात थोडंसं टाकूया, अगदी थोडंसं पीठ. आणि आता व्यवस्थित हे अशा प्रकारे सगळीकडे स्प्रेड करून घेऊया. तर इथे तुम्हाला मी एखाद्या छोट्याशा पातेल्यामध्ये बनवून दाखवलेले आहेत. तर तुम्ही इथे कढईचा सुद्धा वापर करू शकता. पापड वाफेवर म्हणजे तुम्हाला जर पापड खूप मोठ्या प्रमाणात बनवायचे असतील, तर तुम्ही यात कढईचा सुद्धा वापर करू शकता. बघा एखाद्या पातेल्यात छोट्याशा पाणी घेतलं मी, म्हणजे जवळपास अर्धा इथे माझं पाणी आहे. भांडं पाणी घेतलं आणि पाणी उकळू येऊ द्यायचं. उकळी आली की मग त्यावर असं थोडंसं झाकण लावायचं, म्हणजे पाण्याला खूप लवकर उकळी फुटते. आणि जसं पाणी गरम झालं की मग त्यावर आपण आता प्लेट ठेवून देऊया. बराबर मी मापाची प्लेट घेतलेली आहे. जर तुम्ही एकत्रच 4-5 प्लेट लावायच्या असतील तर तुम्हाला पापडाचा साचासुद्धा मिळतो. नसेल तर मग एखाद्या कढईमध्ये पाणी ठेवून आणि एखादं स्टीलचं जर असं भांडं किंवा तुमच्याकडे स्टँड असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्लेट्स लावू शकता. पण इथे मी एखाद्या पातेल्यावरच तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण जे वाफेवरचे पापड आहेत ते एखाद्या ताटामध्ये किंवा थाळीमध्ये लावून घेणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं असं ब्रशअप करून घ्यायचं ऑइलने, म्हणजे पापड खाली चिटकले जात नाहीत. आणि वाफेवरचे पापड आहेत तर ते बिलकुल चिटकत नाहीत. तर आता व्यवस्थित आता तेल लावून घेऊया. आणि इकडे आपला साधारणतः 1 मिनटं झालेला आहे. 1 मिनटामध्ये माझा पापड पूर्णपणे तयार आहे, छानपैकी वाफलेला आहे. तर आता हा पापड जो आहे एक प्लेट खाली काढून घेऊया. जोपर्यंत ही प्लेट थंड होते तोपर्यंत आपण ऑलरेडी आपलं पातेल्यातलं पाणी गरम आहे, त्यामुळं आता आपण यावर दुसरी प्लेट ठेवून देऊया. जेणेकरून पहिला पापड आपला थंड होईपर्यंत दुसराही पापड बनून तयार होईल. तर अशा प्रकारे अगदी झटपट तुम्ही बनवू शकता. खूप छान टेस्ट येते. अगदी काहीतरी नवीन आहे पापड. तर नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतो. तर इथे दुसरा पापड पण तयार आहे. तर साधारणतः इथे तुम्हाला मी 4 प्लेट्स तयार करून दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला छानपैकी आयडिया येईल. तर आता ह्या प्लेट्स पूर्णपणे मी थंड करून घेतलेले आहेत. तर आता आपण यातले पापड काढून बघूया. तर आता फक्त हाताने, हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर हे आपोआप प्लेट सोडतात अगदी. बघा तरी मी थोडंसं असं चमच्याने त्याला साईडने हे करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं ओपन करून घ्यायचं, जेणेकरून पापड छान लवकर निघाले जातील. तर अशा प्रकारे बघा किती इझिली आपण पापड काढू शकतो. खूप छान होतात. तुम्हाला जर आवडत असतील तर लहान मुलांसाठी तुम्ही यात कलरसुद्धा टाकू शकता, म्हणजे आवडेल ते लाल, पिवळा, म्हणजे अजून ते कलरफुल दिसतील आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतील. तर ते पापडसुद्धा तुम्ही बनवू शकता कलरचे. आता इथे आपण अशा प्रकारे पहिला पापड काढून घेतला आहे. तर आता थाळीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण पापड लावून घेऊया. तर या प्रकारचे पापड वाळायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते दीड दिवसात हे पापड छानपैकी वाळले जातात. आणि ऑलरेडी वाफेवर हा पापड अर्धवट आपला शिजून निघालेला असतो छानपैकी. त्यामुळे खूप जास्त असं ओलसर नसतात, थोडेसे ड्रायच असतात इतर पापडांपेक्षा. आता आपण इथे दुसऱ्या प्लेटवरचंही पापड काढून घेऊया या पद्धतीने.
बघा किती गोल गोल आकाराचे आपले इथे पापड तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी इथे एका थाळीमध्ये सगळे पापड लावून घेणार आहे आणि बाकीच्या सगळ्या पिठाचे अशाच प्रकारे मी पापड लावून घेतलेत आणि एका मोठ्या परातीमध्ये लावून घेणार आहे. तर बघा किती पातळसर पापड आहेत आपले इथे तयार. आता आपण हे पापड उन्हामध्ये साधारणतः 1 ते 1.5 दिवस वाळवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छानपैकी वाळले पाहिजेत. तर मी तुम्हाला साधारणतः एक मोठी थाळी आणि एक छोटी थाळी अशा प्रकारे मी उन्हात वाळवायला ठेवलेली आहे. बघा इथे आपले किती गोलसर आणि अगदी छान पापड तयार आहेत. तर साधारणतः 1.5 ते 2 दिवसानंतर तुम्हाला मी पापड दाखवणार आहे. तर हे पापड अशा प्रकारे अगदी वाळून तयार झालेले आहेत. तर वर्षभर साठवून ठेवले तरी काहीही होत नाही, अगदी छानच लागतात. तर आता आपण हे पापड तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवलात तर ते वर्षभर टिकतात आणि अगदी जेवढे पातळ तुमचे पापड होतील तेवढे शक्य पातळ बनवायचा ट्राय करा. म्हणजे पापड छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. बघा इथे मी तुम्हाला पापड तोडून दाखवते. अगदी कडक झालेला आहे पापड हे आणि असे गोल गोल होतात. प्लेटचा आकार छान उमटला जातो त्यांना. तर इथे आता आपण हे पापड तळून घेऊया. तर हे पापड तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. भाजल्यानंतर सुद्धा खूप छान लागतात आणि ते बिलकुल तेलकट होत नाहीत. आता कढईत तेल टाकले तापायला. तेलही आपलं गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यामुळं आता आपण यात पापड टाकून छानपैकी फ्राय करून घ्या. छान फुलला जातो पापड आणि खायला मस्त लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थोडीशी नवीन रेसिपी आहे. नेहमीच आपण ज्वारीचे, तांदळाचे पापड बनवतो, पण त्यापैकी थोडेसे हटके आहेत, पण अगदी सोपे आहेत. तर चला मग आपण आता हे दुसराही पापड तळून घेतला आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा. थोडंसं तेल गरम असल्यामुळे थोडासा लालसर आलेला आहे पापडला, पण अगदी छान टेस्ट, अगदी क्रिस्पी आहेत. नक्की जरूर ट्राय करा. रेसिपी खूप छान आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक